नॉर्मल चर्चा करत आहे. आपल्या भागात चंद्रपूरचा कॅन्डिडेट जे आहे त्याच्याबद्दल विस्तृत चर्चा करायची आपण किती निर्णय पाहिजे 10च्या 10 आपण मिळवलं त्याच्यातून झटका देऊ शकतो की तिथे आपण दिलं पाहिजे. यस त्याच्यासाठी आपल्याला शेवटी कारण इशू मोठा आहे लोकसभेचा इशू 2014ला जेव्हा राज्यात केंद्रात येऊन आणि राज्य देऊ असं म्हटलं होतं ते केलं नाही आपल्याला हे विदर्भद्रोही झालं ते आपण हम सेल्फ डिक्लेरेशन बाटले वाले गडकरी जी ने जो सेल्फ डिक्लेरेशन दिया है कॉपी हाँ है ना मेरे पास अपनी नॉर्मल चर्चा करत आहे. आपल्या भागात चंद्रपूरचा कॅन्डिडेट जे आहे त्याच्याबद्दल विस्तृत चर्चा करायची आपण किती निर्णय पाहिजे 10च्या 10 आपण मिळवलं त्याच्यातून झटका देऊ शकतो की तिथे आपण दिलं पाहिजे. यस त्याच्यासाठी आपल्याला शेवटी कारण इशू मोठा आहे लोकसभेचा इशू 2014ला जेव्हा राज्यात केंद्रात येऊन आणि राज्य देऊ असं म्हटलं होतं ते केलं नाही आपल्याला हे विदर्भद्रोही झालं ते आपण हम सेल्फ डिक्लेरेशन बाटले वाले गडकरी जी ने जो सेल्फ डिक्लेरेशन दिया है कॉपी हाँ है ना मेरे पास अपनी
मी मुकेश मासुरकर जय विदर्भ पार्टीचा केंद्रीय उपाध्यक्ष आहे. येणारी जे लोकसभा आता लागलेली आहे त्या लोकसभेत विदर्भातून 10च्या 10 जागा जय विदर्भ पार्टी लढणार आहे आणि त्यात लढत सर्वात प्रथम आम्ही BJPला टार्गेट करत आहोत. कारण BJPने आम्हाला वायदा केला होता केंद्रात आणि राज्यात आमची सरकार आली तर आम्ही विदर्भ राज्य देऊ. आणि 2014ला राष्ट्रीय अध्यक्ष असताना गडकरी यांनी हा लिखित सेल्फ डिक्लेरेशन दिला आहे. ते सेल्फ डिक्लेरेशनची कॉपी आम्ही पूर्ण विदर्भात वाटणार आहोत आणि खास म्हणून नागपूरला आम्ही हे 5 लाखाच्या वरते ह्या सेल्फ डिक्लेरेशनच्या कॉपी वाटणार आहोत, जेणे की जनतेला माहीत झालं पाहिजे की यांनी आमच्यासोबत कशा प्रकारे विदर्भ द्रोह केलेला आहे. यांनी लिहून दिल्यावर आज हे शब्द पलटवून राहिले. आता हे विदर्भाची यांना काही गरज वाटत नाही, परंतु मागच्या वेळेस त्यांना वाटत होती ना, आज वाटत नाही अशा याच्यात. कारण यांना मुंबई आणि दिल्लीची पूर्ण हवा लागलेली आहे. आम्ही हे विसरून चुकले आहे विदर्भाच्या जनतेला. म्हणून यांना आता यांचा रस्ता दाखवायचा, यांना लांबबंद करण्याकरता जय विदर्भ पार्टी पूर्ण तयारीने आहे. 10ही लोकसभेच्या सीटावर या सगळ्या आम्ही यांचा प्रचार, यांच्या विरोधात प्रचार करणार आहोत का BJPला पाळा आणि यांना घरी बसवा. सोबतच चंद्रपूरला आम्ही जे सुधीर मुनगंटीवार आहे त्यांनी जे दिलेलं युवा जागर जे यात्रा काढली होती त्याचं सुद्धा पोस्टर तिथे 1 लाखाच्या वर वाटणार आहोत आणि अशा प्रकारे जनतेला जागृत करणार. याचा फायदा तुम्हाला म्हणजे काँग्रेसला होणार नाही का? नाही, याचा फायदा विदर्भाच्या जनतेला होईल. कारण विदर्भाच्या जनतेला विदर्भ पाहिजे, काँग्रेसला होणार नाही. कारण काँग्रेस आज रसातळाला चालली आहे आणि जय विदर्भ पार्टी हे समोर चुनावात आहे. आणि अशा प्रकारे जय विदर्भ पार्टीला येणाऱ्या ह्या निवडणुका ज्या आहे ह्या निवडणुकासोबत येणाऱ्या निवडणुकात त्याचा फायदा आहे. म्हणून आम्हाला काही काँग्रेस या BJPला कोणताच फायदा होणार नाही, उलट BJPला नुकसान होणार आहे आणि काँग्रेसच्या जागी जय विदर्भ पार्टी येणार आहे. केदार जय विदर्भ पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. मूळतः जय विदर्भ पार्टीची जी निर्मिती आहे ही बॅलेट पेपरमधून मतदानातून विदर्भ घेण्याची मदत होईल या हिशोबाने आम्ही निर्माण केलेली आहे. आंदोलन समितीने आतापर्यंत जे आंदोलनं केले त्या आंदोलनाची पावती म्हणून जय विदर्भ पार्टी ही ची निर्मिती झालेली आहे. आमचे 10 जागी लोकसभाचे सदस्य लढाईसाठी आम्ही त्यांना उत्तेजित केलेलं आहे. त्यांनी फॉर्म भरलेले आहे आणि यामागे एकच उद्देश, आमचा जो पैसा काही नाही आहे. तुम्हीच मतदारांना आमचं नम्र निवेदन, हात जोडून प्रार्थना आहे का खरंच जर त्यांना आपला विदर्भ स्वतंत्र करायचा असेल तर त्यांनी पैसेही द्यावे. 1 नोट 1 वोट ही आमची जी तरतूद आहे या तरतुदीने निवडणूक लढत आहे. यामागे आमचा एकच उद्देश आहे की स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी ज्या ज्या पक्षांनी म्हणजे BJPनी तर आपल्या अजेंडामध्ये घेतला होता विदर्भ, त्यांनी भुवनेश्वरमध्ये ठराव घेतला बनवारीलाल पुरोहित यांच्या अध्यक्षतेखाली, पण त्यांनी त्याचे पालन केले नाही. तसेच काँग्रेसने पुष्कळसे ठराव घेतले, त्यांनी पालन केलेले नाही. पण आता गोट्यापेक्षा ईट मऊ म्हणून पहिला आपल्याला गोटात हलवा लागेल, तो म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. आणि त्याकरता आपल्या सगळ्यांनी आणि जनतेने यातलाही माझी नम्र विनंती आहे की त्यांना खरंच विदर्भ पाहिजे. आम्ही घरोघरी जाऊन पडताळलेलं आहे, पण जर त्यांनी यावेळेस ही संधी सोडली तर ही पुन्हा कधीही संधी येणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय विदर्भ.